व्हिडिओ शूट करायचं असं काही रिझन नाही आहे, पण आजकाल खूप लोक असं म्हणतात की फॅमिली ब्लॉग्स तू शूट कर आणि पटापट अपलोड कर, पण तेवढा टाईम भेटत नाही. पण आता मी रँडम क्लिप शूट करतोय, उद्या प्रॉपर ब्लॉग शूट करेल, पण आजचा पण ओकेजन खूप भारी आहे. आणि यस, असेच मला पण ब्लॉग शूट करायला खूप जास्त मजा येते, बिकॉज तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतो, कमेंट्स खूप छान येतात, तुम्ही रिस्पॉन्स खूप छान देत आहेत. सो येस, आणि स्पेशल रिझन पण आहे ब्लॉग शूट करायचं. आई बाबा आले, तुम्ही बघितलं असेल मागच्याच ब्लॉगमध्ये आपण घरून आलो होतो, सुरतहून इथं आलो होतो परत, आणि आई बाबा लगेच आले. त्याचं पण रिझन आहे, ते पण तुम्हाला पुढं सांगतो. पण आमची आईस्क्रीम पार्टी चालू आहे, सॉरी आईस्क्रीम नाही, कुल्फी पार्टी चालू आहे. माझी मँगो इथं, आमच्या दोघं बघा, स्नोई आणि परी. भाभी आपने कौन सा मंगवाय? पान. वहिनींचा एकदम भारी फ्लेवर आहे पान, यांचा बेसिक आहे. तुझा पण पान. इनका कौन सा था भाभी? हां, इनका काजू पिस्ता आहे. आणि आणि आमच्या महालक्ष्मी, आमच्या आई. मामा, कसं काही येणं झालं? हां, बाबाचा दवाखाना होता करायचा. थांबा, ते तुमचं सत्संग बंद करा पहिला. हां, आई इन द हाऊस. बाबा आणि दादा बाहेर गेले एका कामासाठी, ते येतील तेव्हा इन डिटेल गप्पा मारू. बट हां, बाबाला दवाखान्यामध्ये घेऊन दाखवायचं होतं दाखवायचं ॲक्च्युली, होतं. ते मेन रिझन होतं, म्हणून एकदम प्रायोरिटीवर. आणि आई बाबा दोघंही अर्जंटली आले. आज आहे 1 तारीख, 1 मे. आज आहे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाचा तू शुभेच्छा देऊन दे. महाराष्ट्र दिनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ही कुल्फी पार्टी, ही पार्टी वगैरे नाही, सहज आहे. मी बाहेर गेलो होतो, सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन आलो. सो चेअर्स. ठीक आहे, आम्ही कुल्फी एन्जॉय करतो. उद्या आपण ब्लॉग. मला यायला 3 महिने झाले होते साखरपुड्यापासून. अरे हा, आई आली नव्हती, आईला यायला खूप दिवस झाले आता होते. उद्या 3 महिने पूर्ण होते साखरपुडा. क्या बात आहे, 3 महिन्यानंतर आई आता आली. नाही तर एवढा गॅप नाही होत ना. आणि आपण उद्या खूप इम्पॉर्टंट कामासाठी चाललो आहे, सांगितलं मी आईला. ते उद्या तुम्हाला समजेल, उद्या प्रॉपर ब्लॉग स्टार्ट करेल तेव्हा समजेल. आय होप तुम्ही पण असंच फॅमिलीसोबत मस्त कुल्फी, आईस्क्रीम असं टाईम स्पेंड करून घेत जा. ठीक आहे, चेअर्स मम्मी. या डगल. आमचा हसू नका. नाही ती एवढा क्यूट बोलते ना. मला पण येत आहे, पण हसू नका. हा, पोरी ओके, disturb होते. सॉरी. हां, सॉरी. Continue बेटा, पोरी नाही हसू नका. हां, सॉरी. हां, मग मी खूप स्ट्रॉंग होती. हा. आणि डगल होतं. तिथले ठेवलं. डगल होतं. तिथले ठेवलं. मग मग संपली ना स्टोरी. तुम्हाला नाही समजली? ती कुल्फी खाऊन स्ट्रॉंग झाली खूप. मग तिने तो दगड उचलला, साईडला ठेवला आणि कारला जाऊ दिला. पहिली गाडी चालू होती ते. अच्छा, परी गाडी चालवत होती. मॉलमध्ये जायचं होतं तिकडं. अच्छा, मॉलमध्ये जायचं होतं म्हणून. तिकडं डगल होतं. कुठलं? इकलं कुठलं? इकडं. अच्छा, अच्छा दगल या. हां, अच्छा, मग तू असं साईडला ठेवलं. हो, इतकी स्ट्रॉंग आहे. बॉडी दाखव. हो, नाहीये काहीच नाहीये. कुल्फी खाऊन माझी body आहे ना. नाहीये, काहीच नाहीये, दिसत नाहीये. हो, वा, दाखव. ओ, आय. हा भाई, आले. मेडिसिन घेऊन आले. पप्पा पण आले. हॅलो. आई बाबा इंदा. आता मी बाबांना उद्याच इंट्रोड्यूस करणार होतो, कारण की मला वाटलं उशीर होईल थोडा यायला त्यांना. तर आता दवा वगैरे सगळं घेऊन आलो. बाबा पोरींनो शांत, एकदम नो आवाज. ओके मम्मी, नो आवाज. कसं वाटतं पप्पा? ठीक आहे आता ठीक आहे ना? ऑल राईट. कारण की तुम्ही म्हणजे सगळ्यांना चिंता पण होते, अचानक काय बाबा इथे येऊन गेले. प्लॅन होता त्यांचा यायचा, पण थोडा उशिरा होता, पुढच्या वीकमध्ये किंवा त्याचा पुढच्या वीकमध्ये. पण ह्याच वीकमध्ये यावं लागलं, कारण की बाबांना दवाखान्यात जायचं, म्हणजे बाबांना दवाखान्यात दाखवायचं होतं. आणि लोक म्हणतात की एकत्र फॅमिली आली, सगळे जेव्हा ब्लॉग्समध्ये असतात तर खूप छान वाटतं त्यांना बघायला. आता आपण बोली सगळी फॅमिली, आपण सगळे तिथं होतं, तर लोकांना ते ब्लॉग्स बघायला खूप आवडले. तर लोक म्हणतात की असे फॅमिलीचे ब्लॉग पटकन बनवा आणि पोस्ट करा. तर आता प्रॉब्लेम एकच आहे की आई बाबा तिकडं असतात, आम्ही चौघं इकडं असतो, सर सगळे एकत्र येणं पॉसिबल होत नाही. आमच्या कामांमुळे मला जास्त ब्लॉग शूट करता येत नाही, पण जेवढे पण आता इथं आहेत येईल तर तेवढं मॅक्झिमम आम्ही शूट करू आणि तुम्हाला लोकांना दाखवू. सो थँक्यू सो मच. असे भारी कमेंट करून देत जा, खूप बरं वाटतं. ठीक आहे. सो आता आमचं आईस्क्रीम एन्जॉय करून झालं, बाबा आईस्क्रीम एन्जॉय करतात, आम्ही असं गप्पा मारू. आणि आपल्याला उद्या जायचं बाबा, आईला सांगितलं मी, पप्पांना नाही सांगितलं. सो आम्ही सगळे जाऊ आणि आपला फ्लॅटचं अजून एक इम्पॉर्टंट काम आहे ते पण करून. ते उद्या समजून जाईल ते मला. ठीक आहे.
तोपर्यंत सबस्क्राईब करून द्या. मी तुम्हाला सकाळीच भेटतो. असं जातो आणि असं लगेच जातो. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पप्पा इज हॅपी आणि मस्त सुरुवात झाली सकाळची. आणि ब्लॉग मी तुम्हाला बोललो तर प्रॉपर शूट करेल. आज खूप काय म्हणत आम्हाला सगळ्यांना. पण फनी पार्ट माझं हे टी शर्ट असं दोन्ही तर आलेलं बाबांनी घातलं. XXL आहे वाटतं ते. आणि बाबांना कसलं जब्बर दिसतं. आईची रिॲक्शन बघू. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. अगेन एकदा परत नवीनदा वेलकम करतोय जस्ट बिकॉज आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ह्या माणसाला एवढी जास्त घाई झाली. एकतर बाबा घरी होते तेव्हा तर प्रत्येक वीकला प्रत्येक दिवसाला विचारतात किती काम झालं आहे, काय झालं आहे, कसं झालं आहे. आता इथं आले तर विचार करा माझ्या मागे किती लागले असेल. सकाळपासून आता वाजलेत 12-10 वाजेपासून मागे लागलेत की चल 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 पटकन कारागीर आलेत का नाही, किती झालं आहे का नाही, पटकन जाऊयात. त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे पण काम आहेत. पण आधी आईबाबांना घर दाखवायला घेऊन जाऊ. किती कामं झालेत त्यांना जरा बघून बरं वाटेल. आणि हे तर होणारच आहे फॉर शुअर, हे मला माहिती होतं. आणि त्याच्यानंतर आज फायनल याचं सिलेक्शन करायचं आपल्याला, लेमिनेशनचं. सगळ्या घराचं जे इंटेरियर केलं आहे त्याला लेमिनेट होईल वरून. सो ते पण आपल्याला फायनल करायचं आहे. तिथं पण आईबाबा असतील. कसं वाटतं आता तुम्ही घर बघणार आहेत, व्हिडिओमध्ये नाही डोळ्यांनी बघणार आहेत. डोळ्याने बघून तेव्हाच माहिती. हां, हे उत्तर पाहिजे होतं मला. डोळ्यांनी बघेल तेव्हा समजेल. मी जे व्हिडिओ पाठवायचे ते फेक थोडी होते, खरं होते ते पण. आता माहित पडेल ना काय. हां मग ठीक आहे चला. Talk to me nice, talk to me honestly. Look in my eyes, don't let it fall on me. Say you're आओ पधारो. या पप्पांची रिॲक्शन बघायची मला. मम्मीचं तर ठीक आहे. अच्छा, प्लायवुड वगैरह ही चल रहा है क्या अभी? नमस्कार. आता तुम्हाला तर अपडेट दिलेत ऑलरेडी मी. त्यांना दाखवून देतो आणि मग तुम्हाला निवांत भेटतो. कारण की तुम्ही ऑलरेडी बघितलं आहे. हो, नवीन गोष्टी दिसतात ना ॲड झालेल्या. नवीन गोष्टी ॲड झालेल्या दिसतात. नंतर भेटतो. काम चालू आहे. make me believe it. दाखवून दिलं आहे आईबाबा दोघांना. बाबांचा इंटरव्ह्यू नंतर घेतो मी. बाबांना नंतर विचारतो. आधी आईला विचारून घेऊ. बाबा भयंकर गुस्सेमध्ये नाही, ते ॲक्च्युअलमध्ये जे आईबाबांचा अवतार असतं ना. आई तर नाही, आई एकदम चिल आहे. कारण की आईने असे आमच्या खूप घरांचं कामं केलेत, आईला माहिती. पण बाबांनी बघता हे असं ते तसं. तुला कसं वाटतं? मला एकदम भारी वाटतं. एकदम भारी. यूज करता याच्यावर प्लाय येईल त्याच्यानंतर भारी दिसत. अजून छान दिसेल. हो, ते प्लाय वगैरे सोड, पण ओव्हरऑल कसं वाटतं बघायला? हां, खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. एकदम छान. मन शांत झालं, मन खुश झालं. रामदास माझ्या पप्पा आल्यापासून फक्त आणि फक्त चुका शोधतात. आणि दॅट इज गुड. बट ठीक आहे. कसं वाटतंय बाकी सगळं सोडा. तुम्हाला कसं वाटतंय सगळं बघून? मस्त. खरं सांगा. एकदम भारी. एकदम भारी ना. पप्पांनी एकदम छोट्या गोष्टी ज्या असतात, छोट्या मिस्टेक्स ज्या असतात, जेन्युअनवाल्या, प्रॅक्टिकलवाल्या, त्या बघून काढल्या, शोधल्या. मी आमच्या मॅडमांना पण सांगितलं. बट दॅट इज फाईन. ते बोलल्या की टेन्शन घेऊ नका, पूर्ण काम होऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. सो येस, तुम्ही दोघं खुश, हॅपी, ऑल गुड, एकदम मजा. एकदम मजाने लाईफ. व्हिडिओमध्ये जसं होतं तसंच आहे. अजून त्याच्यापेक्षा जास्त झालं आहे का? झालं ना. ठीक आहे. एवढं ते मध्ये जाईल आणि एवढंच राहील. 6 फूट आहे पुढे मध्ये. बोर्ड आहे लॅमिनेशन होईल ते कडे फिक्स होईल ना. खाल्लं फिक्स व्हायला ना फक्त. दाखवून. बाबांची इंजिनिअरिंग इथं पण सुरू. त्यांचं काहीतरी खराब झालं आहे, पॉवर येत नाही किंवा काय. बाबांचं हे सगळं काम ऑफिसमध्ये पण घरामध्ये पण छोटे मोठे कामं असतात ते बाबाच करतात. आता त्यांना ते गाईड करत आहेत की ये पिन इधर करो, वो पिन इधर करो. इंजिनिअरिंग काम येऊन गेले. आता जे खराब होतं ते चालू झालं आणि त्यांचं मशीन पण ते चालू होऊन गेलं. क्या बात आहे. एक्सपीरियंस. हां, अभी लगा, चालू हो गया. गजब है भाई, गजब. एक्सपिरियन्स बहुत मॅटर करता है. काम में आ गया आज. एक फ्लॅट बघून झाला आपला. आणि खूप लोकांचे प्रश्न असतात की दादाचा आणि माझा फ्लॅट वेगळा आहे की एकच आहे. एकच फ्लॅट दाखवतो आम्हीच, लोकांचं म्हणणं असतं. पण तसं नाही आहे. लगेच वरती येऊन गेलो. माझा खालच्या फ्लोअरवर आहे आणि दादाचा वरच्या फ्लोअरवर आहे. आमचे 2 फ्लॅट आहेत इथं. सो आता आईबाबांना आपला जो दुसरा फ्लॅट आहे तो बघायला आलो आहे. सेम आहेत दोघंही फ्लॅट. आता इथं फर्निचरचं काम चालू नाही झालं आहे. हा रॉ फ्लॅट आहे जसा आपला होता आधी. हे बघा, हे बघा आधी आपलं असं होतं एकदम सेम. हे सगळं तोडून, हा ब्लॅक ओटा होता, हे पण सगळं तोडून सेम असं होतं. हे सगळं तोडलं आहे आपण.
सो अजून दादाचं कुठलंही काम चालू झालं नाही आहे. आपलं प्रायोरिटीवर काम यासाठी चालू झालं की खूप साऱ्या गोष्टी आहेत, लग्न आहे म्हणून फर्निचरचं काम प्रायोरिटीवर केलं आहे आपण. मला आता घरी जाऊयात, जेवण करूयात आणि परत आपल्याला जे फायनल काम आहे आजचं तिथं जाऊयात. आता मला माहिती नाही यांची श्युरिटीने हे लोक येतील का नाही, पण मला तर जावं लागणार आहे. आणि हो आजचाच दिवस आहे, सुट्टीचा दिवस, आज सगळी कामं करावी लागणार आहेत. 3:40 आणि आम्ही निघालो आहेत आपल्या घराचा सगळे जे लॅमिनेशन्स आहेत, जे काही बाकीचे कामं आहेत राहिलेले ते करायला. मी, बाबा, दादा आणि अबोली असे 4 लोक चाललो आम्ही. Don't wanna hear it. I wanna see how. Rewind when we rewind. Feels so nice. We time. You I. कसलं भारी दुकान आहे. आता आमचं लॅमिनेशनची कामं झाली आहेत, कर्टन्सची कामं करतोय. किती वेळ झाला आपल्याला? 2 तास 2 तास झाले ना. 2 तासात आहे. अच्छा वरती का अजून? पप्पा तुम्ही लिफ्टिंग येतच का? कर्टन्स इथं चाललं आम्ही वरच्या शॉपला. लॅमिनेशन डन. एक्सपिरियन्स खरंच कन्फ्युजिंग होता, समजतच नव्हतं काय चूज करायचं काय नाही. बट फायनली झालं आहे. पडदे चूज करू आणि मग जाऊ घरी. कसलं भारी डेकोरेट केलं यांनी. घ्या अख्खा बेडरूमच आहे तुमचा, जवळ घ्या. रेडीमेड बेडरूम, पर्दे, सब कुछ मिल जाएगा तुमको इधर. Know how to make me feel right. I can't help how. Got this sweet talk. I'm already on my way. I'm pulling up, don't be late. I'm cutting through all the lanes. Sweet talk. You need to say this. अबोलीने ना बाबांसाठी फ्रुट्स आणलेत, त्याच्यात मस्क मेलन. तर स्नोई आणि तिचा जो म्हणजे काय माहिती टचवूड चांगली गोष्ट आहे. देवाने एवढा स्ट्रॉंग तिला ब्रेन दिला आहे ना. स्नो 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 तू काय म्हणली मगाशी? हां दादा आणि आम्ही सगळेच शॉक. कशाच्या वास येत? मस्क मेलनचा वास येत होता. तुला कसं माहिती मस्क मेलन येते? हां कारमध्ये बसल्यावर एकदम स्मार्ट आहे. आता दोघं तिकडे खेळत होत्या, परी पण आणि स्नोई पण. तर स्नोई गाडीमध्ये बसल्या आधी वास येतोय का पप्पा, आणि विचारलं कसला वास? मस्क मेलनचा वास येतोय. बाप रे बाप. Don't even know flowers. असं नको. ऑलराईट आमचं जेवण झालं आहे. आईचा, बोलीचं, माझं आणि दादाचं. आम्ही चौघांनीच जेवलो आहे. बाबा आणि ते नंतर जेवतील आरामात. आणि यस हे बघा यांचा गप्पा इथं रंगल्या आहेत. मम्मी कसं वाटतं तुला परत? आता ॲक्च्युली मागच्या 2 वीकपासून आपण सोबतच असं कन्सिडर करता येईल ना. मागच्या वीकमध्ये आम्ही सुरतला होतो, या वीकमध्ये तुम्ही इथं आले. बोली पण आता आज खूप सारी इम्पॉर्टंट कामं झाली. हां आता सांग तू कसं वाटतं तुला? भारी वाटतं ना, 2 दिवसून बाहेर पाहायला भेटताय 8-8 दिवसामध्ये. चांगलं आहे. बघ सोनबाई तुम्हाला कसं वाटतंय? आईला भेटून कसं वाटतंय का? छान वाटतंय ना. अबोली बोलली जर छान वाटतंय तर समजून घ्या की याच्यात खूप सारे फिलिंग्स आहेत. जसं आपले बाबा आहेत ना, काही विचारा त्यांना, भारी वाटतंय, छान वाटतंय, ऑल गुड, हे त्यांचे आन्सर असतात. बट ठीक आहे. आता बघा बाबांचं, मग मी ते दाखव ना पायाचं. ते मी ॲक्च्युली लोकांना खूप डिटेल्समध्ये नाही सांगितलं, बट बाबांचं आहे ना गुडघ्याला असं प्रॉब्लेम आहे थोडा. म्हणजे एक असतं ते थोडं घसरलं गेलं आहे किंवा असं म्हणतात त्याला. सो रिपोर्ट वगैरे सगळं काढले. 2 महिन्याच्या मेडिसिन्स आहेत, त्याच्याने होऊन जाईल ते. जर नाही झालं तर तुमच्या लग्नानंतर ते ऑपरेट करावं लागेल. आणि अजून त्यांचं एक ऑपरेशन झालं खूप वर्ष आधी. किती वर्ष? 20-15 नाही 15 वर्ष ना, 15-16 वर्ष मॅक्झिमम असं पकडा. तर ती प्लेट पण तेव्हापासून तशीच आहे, त्याचं पण ऑपरेशन करून ते काढावं लागणार आहे. सो या सगळ्या डिटेल्स होत्या म्हणून आई बाबा इथं आले होते. आता आई बाबा उद्या जाणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर तुम्हीच लोकांना सांगा. किती सबस्क्रायबर राहिलेत मम्मी? 3-4 हजार राहिलेत. पटकन करून टाका, सबस्क्राईब करा. ठीक आहे, त्यांनी सांगून दिलं, तुम्ही करून टाका. भेटूत आपण उद्याचा ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर. I'm already on my way, on my way. Why you blushing?